समर्थ मित्रांनो, मी विनोद परत तुमचे स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज जाणार आहे पुणे टू मुंबई. तर फटाफट रेडी होते आणि तुम्हाला भेटतो. इथे गार वाटतंय. ठीक आहे, चल चल. बसने लवकर बसशील, पण बसने लवकर बसशील माझ्यापेक्षा. चल चल. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मित्राला आता इथे ड्रॉप केलं चांदणी चौकला, आणि मी आणि आपली लक्ष्मी चाललो मुंबईच्या दिशेने. तर आज संडे आहे आणि आपल्याला दिवाळीची सुट्टी भेटली आहे ऑफिसमध्ये 5 दिवस. त्यासाठी आता आपण मुंबईला चाललो आहे. तर सकाळचे 5:30 वाजता आता आम्ही निघालेलो. तर महेशला तिकडे ड्रॉप केला चांदणी चौकला. टोटल 171 किलोमीटर दाखवत आहे गुगल मॅपवर, आणि 3.5 तास दाखवत आहे. तर आपल्याला कदाचित जास्तच लागतील, कारण की आपण थांबत थांबत जाणार आहे. तर व्हिडिओ चालू करतो आता परत थोड्या वेळाने. आता अंधार पण आहे, तुम्हाला नीट व्ह्यू दिसत नसेल, तर थोडा उजेड झाला की परत व्हिडिओ चालू करतो. तर चला मग भेटूया. इथे थोड्याशा लाईटी आहेत, तरी पाठी पूर्ण अंधार अंधार. माझ्या हेल्मेटची काच खराब झाली आहे, व्यवस्थित व्ह्यू दिसत नाही आहे. सकाळी निघायचा हा एक फायदा असतो, ट्रॅफिक नाही भेटत आणि उन्हाच्या अगोदर आपल्याला घरी पोचता पण येतं. पण हे काय, खाली रोड असेल तर या मोठ्या गाड्यांची लय भीती वाटते. कसे पण मारतात काय काय जण. किती ट्रक निघालेत बघा. माझी गाडी ना अशी हलते मधी मधी. आता हवेने हलते की कसं काय काय कळत नाही आहे. पंक्चर झाल्यावर कसं वाटतं तसं, पण पंक्चर तर नाही आहे, मी चेक केलं. सुखरूप पोचव रे देवा. माझ्या समोर चालली आपली लालपरी नवीनवाली. नवीन लालपरी मस्त आहे, पण जुनी ती जुनीच. जुनी लालपरी भारीच वाटते. ही लालपरी चालली आता दादरला, आणि मगाशी महेशला उतरवलं, त्याला ठाण्यावाली पाहिजे होती. वाह, काय नजारा आहे. समोर डोंगर चालू झालेत. बघायला किती घाई लागले. लोणावळ्याचा डोंगर चालू झालाय कदाचित. इथून कारवा के 8 किलोमीटर दाखवत आहेत. म्हणजे आई एकविरेच्या मंदिरात जायला 8 किलोमीटर.
मुलं सगळीकडे. आणि आता आपण आहोत जुना मुंबई पुणे हायवेला. रोड एक नंबर आहे. डांबरी रोडवर गाडी चालवायला मजा येते. सिमेंटच्या रोडवर अशी 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 हलत राहते. दिसायला फक्त स्मूथ दिसतो रोड. आणि आपले आता 50 किलोमीटर झाले. 52 किलोमीटर. ट्रिप मीटर 0 केलेला मी निघायच्या अगोदर. 52 किलोमीटर झालेला आहे. आणि पेट्रोल तर मी रात्रीच भरून ठेवलेलं फुल टाकी. पेट्रोलसाठी परत मध्ये थांबायला नको. आणि दुपारी ऑफिसमध्ये लंच होता. लेट जेवलो तर रात्री भूकच नाही लागली. रात्री थोडासा चिवडा खाऊन झोपलो आहे फक्त. आणि आता भूक लागली. आता मध्ये कुठेतरी बघू, नाश्ता करायला थांबू. अजून आपलं 119 किलोमीटर राहिलं आहे. मोबाईल मॅप्सच्या गुगल मॅपनुसार आपलं 119 किलोमीटर आणि 2 तास 40 मिनटं दाखवत आहे. आपण ह्या स्पीडला जाणार आहे 50-60च्या. सकाळची गाडी चालवायला काय मस्त वाटतंय. माझ्या ग्लोव्हचा काय प्रॉब्लेम आहे काय माहित नाही. ग्लोव्ह घालून गाडी चालवलं तर माझ्या हात दुखतात. आणि निघायच्या आधी मी एक जुगाड केलेला मोबाईलसाठी. बघा, ग्लोव्हचा अंगठा कापून टाकलाय कारण की मोबाईलला टच व्हायला पाहिजे म्हणून. एवढी मोठी राईड करायची सवय नाही. फर्स्ट टाइम मुंबई ते पुणे केली एकदा, पण तेव्हा पाऊस होतं म्हणून मोठा व्लॉग केलेला नाही. आणि आता सेकंड टाइम दिवाळीची सुट्टी पडल्या म्हणून मुंबईला चाललो आहे. बघू आता किती वेळ लागतो आपल्याला पोचायला. NH48 मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेस हायवे. न्यू एक्सप्रेस पुण्याला तर बाईक अलाउड नाही, पण हा रोड खूपच मस्त आहे. लोणावळा 7 किलोमीटर दाखवत आहे, म्हणजे ते मगाशी लोणावळा नव्हतं. आणि इथून लेफ्ट घेतला तर कारला डोंगर. इथून कारला डोंगरला जायला रस्ता आहे जो आपला आई एकविराच्या मंदिरापर्यंत पोहोचवणार. याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आम्ही मुंबई ते लोणावळा. तर मित्र पण होता, त्याची गाडी होती. तेव्हा आम्ही आई एकविराच्या मंदिरात गेलेलो. लोणावळ्याला स्टे केला रात्री 1 दिवस. तुम्ही व्हिडिओ बघू शकता, आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे.
तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रायडर लोक फिरायला निघाले. असं क्रॉसिंग आलं तर जरा सांभाळून जायला लागतं. काही जण गाड्या कशा पण टाकतात, लक्ष ठेवून गाडी चालवायला लागते. तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय का माहित नाही, पण खूपच धुकं आहेत. आणि हे सायकल राईड करायला खूप जण निघालेत. मागे खूप भेटलेले, तेव्हा कॅमेरा बंद होता. लोणावळा 6 किलोमीटर, मुंबई 104 किलोमीटर राहिला आहे आता. NH48 टोल प्लाझा. नाही कायची गाडी टाकून ठेवले इधर. पैशाचं निघतं वाटतं देऊन. इकडून पुणे एक्सप्रेस हायवे अर्धा किलोमीटर लेफ्टला. इथून पुणे एक्सप्रेस हायवेला जायला रस्ता इथे. इथून आहे का? इथून आहे लेफ्ट. इथून आहे. प्रॉपर लोणावळ्याला आपण पोचलो आता. इथेच कुठेतरी थांबलेलो आम्ही हॉटेलमध्ये लास्ट टाइम आलेलो. बघा हे सिमेंटचा रोड, अशी गाडी हलत राहते ना. अनुसाठी चिक्की घ्यायची आहे. चिक्की बघूया आपण. अनुसाठी चिक्की घेतली. लास्ट टाइम काय घेऊन गेलेलो नाही, बसने गेलेलो तेव्हा. पण आता जागा नाही, इथेच लटकवायला लागेल बाहेर. आधी हे लावूया, मग आपली बॅग लावूया. एकशे 6 किलोमीटर दाखवत आहे. 2 तास 22 मिनिटं. चला असं वाटतं टायर बदलायलाच लागणार आहे. असं असं हलत राहते मागे पंक्चर झाल्यावर की.
गाडीला आपल्या आधीच पंक्चर जास्त होते. एकदा तर 4 पंक्चर एकाच दिवशी. मेंढ्या बघा किती आहेत. मोठी एकच गाडी जायला एवढाच रस्ता आहे. समोरून गाड्या येत आहेत, ओव्हरटेक नाही करू शकत. वाह, काय सीन आहे बघा. समोरचा सीन बघा. समोरचा सीन बघा का भारी आहे. तिथे काहीतरी ब्रिजचं काम चालू आहे, धुक्यामुळे दिसत नाही. चला पुढच्या प्रवासाला. 99 किलोमीटर. हवेमुळे आता गाडी हलणार, आपली हलकी फुलकी गाडी आणि त्याच्यावर हलका फुलका मी. पंक्चरवाला दिसलं तर आधी पंक्चर काढून घ्यायचं. बघूया गाडी, असं मला वाटते. माकडे येणार, माकडे मध्ये मध्ये येतात. मध्येच आला अर्धा रोडवर. तिथून एक्सप्रेसवेला घुसायला जागा होती वाटतं, 4 व्हीलरसाठी. आणि गाड्या अशा टाकतात, मला वाटलं वन वे आहे की काय. अच्छा, इथपर्यंत आहे.
खोपोलीला पोहोचलो. 77 किलोमीटर झाले. KMC महाविद्यालय खोपोली. काय साऊंड आहे वा. असला रे गेला बाजूने. मित्रांनो, आता आपण पनवेल क्रॉस केलाय आणि आता इथून मालाडला जायला 45 किलोमीटर बाकी राहिलाय. आपण आता JNPT रोडला आहे. 1 तास दाखवते अजून. शेवटी काय मी ब्रेक घेतलाच नाही. फक्त मध्ये 5 मिनिटं गाडी थांबवली. नाश्त्याला ब्रेक घ्यायचा राहून गेला. बोललो आता जाऊ दे, घरी जाऊनच काय ते करूया. काहीतरी हेल्मेटवर लागलं म्हणून हेल्मेटला काच असणं महत्वाचं आहे. काही पण उडून येतं. आपल्याला इथून आतमध्ये जायचं होतं. रस्ता चुकला. बरं झालं लवकर बघितलं. ब्रिज चढायचा अगोदर. लालपरी उरणचली. आता आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचंय. आता आपण पाम बीच रोडला आहे. आपण रोड मस्त आहे. पुण्याला जाताना मी ह्याच रोडने गेलेलो. इथे मध्येच कॅमेरे लावलेले आहेत वरती. ओव्हर स्पीड झाला तर चलन लावतात वाटतं. 60चा स्पीड दिलेला आहे. आता आपल्याला बरोबर 40 किलोमीटर दाखवतं इथून. 59 मिनिटं. झाले. मुंबईमध्ये आल्यावर खड्डे चालू झाले. तुझे मारी. वाशीच्या टोल नाका. त्या दिवशी बसने आलेलो, किती जाम होतं इथे. जरांगे पाटील यांचा मोर्चा होता पुढे, त्याच्यामुळे जाम झालेलं होतं. कमीत कमी 1 तास इथेच गेला फक्त ब्रिजवरून. ह्या ब्रिज इकडून तिथे जायला 1 तास गेला फक्त.
एवढा मोठा खड्डा आहे. हे बघा, सिमेंटच्या रोडवर हा प्रॉब्लेम आहे. दिसायला रोड सरळ स्ट्रेट दिसतो, सपाट, गाडी हलत राहते नुसती. चल 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 लवकर चल, सिग्नल सुटायच्या अगोदर चल. राईट 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 मारायचं. शेवटचे 5 किलोमीटर उरलेत आणि हा गोरेगावचा ब्रिज सर्वात बेकार. एवढे खड्डे आहेत ना, आणि मधले मधले जॉईंट आहेत तिकडे पण खड्डे. आता आपण गोरेगावला पोचलोय. इथून आपल्या घराकडे 5 किलोमीटर अंतर दाखवतो. एरियात आल्यावर एकदम भारी फील होतं ना. पण रस्ते वगैरे सर्व माहिती असतात. या रस्त्याची वाटच लावून ठेवली आहे. बापरे बापरे, डाडाडाड. असे पॅच मारून ठेवतात ना. चला मित्रांनो, तर आपलं मालाड आलेलं आहे. आता आपण हायवे सोडतोय. तर चाललो. लोकल एरियात. काय करतोय कारवाला? गाडी चटत नाही की काय? शांताराम तलाव समोर. हा एक रोड कधीपासून बेकार आहे. शेअरिंग रिक्षा आलेले खतरनाक गाड्या चालवतात. हे बघा, ओव्हरटेक करताना आधी 10 वेळा विचार करायला लागतो इथे. जास्त साफसफाई झाली सगळ्यांची वाटतं. मस्त 5 दिवस सुट्टी भेटली आहे. खूप दिवसांनी आता घरचं जेवण जेवायला भेटणार आहे. तर बाहेरचा टिफिन खाऊन खाऊन कंटाळा आलेला. दीड किलोमीटरला आतमध्ये यायला 15 मिनिटं जातात. असा रस्ता आहे. आमचं मार्केट आलं, आप्पापाडा मार्केट. चला.
171 किलोमीटर दाखवत होतं, इथे झालं 174. धूळ किती रस्त्यावर. छुट्टी मिला 5 दिन. हाँ? हॅपी दिवाळी. फायनली पोचलो घरी. अंडू उठली ना अजून. हे घे आळशी कुठची, अजून उठली नाही. हे पकड.